कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आज महाड शहरात महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले। त्यापैकी एका महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाडच्या ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाचं भवितव्य। गेल्या अनेक वर्षांपासून हे राष्ट्रीय स्मारक नगर परिषदेकडे हस्तांतरित करावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जाते। महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना स्थानिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नावर सुनील तटकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। नाही गेला ही वस्तुस्थिती खरी आहे, कारण 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे अनेक अडथळेमध्ये होते आणि ते अडथळे असल्यामुळेच माझी प्रखर इच्छाशक्ती असताना सुद्धा होऊ शकलं नाही। एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हक्काची त्या विचाराचे नगरपालिका प्रस्थापित झाली, नगराध्यक्ष आणि महायुतीचं प्राबल्य की आपोआपच त्याला वेग येईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मग पुढच्या काही कालावधीमध्येच हे हस्तांतरण नगरपालिकेकडे देताना तिथे विश्वासार्हता असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे। ती विश्वासार्हता महत्त्वाची आहे, कारण आपल्याला मिळालेलं हे सगळं त्या विश्वासानं जतन करू शकतील असे लोकप्रतिनिधी तिथे असले तर मग त्याच्यातून त्या कामाला वेग येऊ शकतो। आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं केलेलं पॅनल जनतेने बसवल्याच्या नंतर त्या विश्वासार्हतेच्या माध्यमातून हे लगेच हस्तांतरण केलं जाईल। ते घनकचऱ्याचं व्यवस्थापन, महाडचं ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर मंदिराचं प्रशासकीय काळामध्ये कोणाच्या अट्टासामुळे रखडलेलं सुशोभीकरण ते जलद गतीने त्या ठिकाणी पूर्ण करणं, शहरातला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्रोत निर्माण करत असताना शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा शहरामध्ये 24 तास उपलब्ध करण्याचं काम होईल। कदाचित कोणाला तरी बरं वाटावं, कारण ज्येष्ठ सहकारी असल्यावर कोणाचं तरी मानसिक समाधान करावं लागत असतं। कदाचित कोणाच्या मानसिक समाधानासाठी ते बोलले असतील, पण त्यांचा आतला आवाज त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते तसं म्हटले। बाकी त्याच्यापेक्षा काय वेगळं गांभीर्याने घेण्यासारखं ते काही नाही।